सो ते जे आहे तुम्हाला म्हणजे बाहेरचा आनंद, आतून आपण स्वतःला आनंदी ठेवायला का फेल होतो हे जर शोधलं आपण, हवंय का पुढचं तुम्हाला उत्तर? आय कॅन टेल यू दॅट. प्लीज, आय एम ऑल्सो ट्राईंग ऑन इट. मी सांगतोय म्हणजे मी सगळं काही फॉलो करतोय असं नाहीये, बट आय कॅन ऑटो करेक्ट. मी चुकलो कुठे, मला दुःख आलं, अपयश आलं, तर मी बाहेर उत्तर नाही शोधत, स्वतःमध्येच. पण उत्तर आतमध्येच आहेत ना, मी रिस्पॉन्सिबल आहे त्याला. बरोबर. तो मी बाहेर उत्तर नाही शोधत. मी काय कुठे माती खाल्ली, मी कुठे चूक केली, ह्या मॅपवरती ते मी शोधतो आणि आय फाइंड द आन्सर्स. सर, हे ऍक्सेप्टन्सही गरजेचं आहे की बाहेर शोधण्यापेक्षा, दुसरीकडे ब्लेम करण्यापेक्षा लुक इनटू मी. तुम्हाला मला सांगा, तुम्हाला स्ट्रेस आला, स्ट्रेस ह्या शब्दाचे डेफिनेशन माहिती आहे? स्ट्रेस सर ताणतणाव तेवढंच माहिती नाही. ताणतणाव म्हणजे त्याला तुम्ही ट्रान्सलेट करताय मराठी. व्हॉट इज एक्झॅक्टली स्ट्रेस? व्हॉट काइंड ऑफ इमोशन इट इज? राग आहे सर, एक राग त्याचं साईड इफेक्ट आहे. ओके, बरं. ताण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात आपण. ताण थोड्या वेळ बाजूला ठेवूयात. ताणाची आउटकम जी आहे, जसं प्रेशर कुकर मधला प्रेशर वाढला की त्याला एक शिट्टीची रचना केलेली आहे. शिट्टीने त्यातून त्यातला आतला प्रेशर रिलीव्ह होतो आणि ते फुटत नाही, फुटू नये म्हणून ती रचना केलेली. अदरवाईज ते ब्लास्ट झाले असते सगळ्यांच्या किचनमध्ये. तसं ह्युमन्समध्ये स्ट्रेस वाढला ना की त्याला आउटलेट मिळते रडून आणि चिडून. वड्याचं तेल वांग्यावर काढलं की हलकं वाटतं चिडून, किंवा रडून मोकळं. सो मला एक सांगा, आता रडायला चिडायला कधी होतं? तुम्ही म्हटलं ना राग येतो, ते कधी होतं? जे पाहिजे ते मिळत नाही तेव्हा. कोण कोणाचं घेत थोडं भरकटलोच जरा आम्ही, पण उत्तर घेऊनच येऊ. राग किंवा रडणं असेल ते इमोशन्स जेव्हा काही पाहिजे ते मिळत नाही, मनाविरुद्ध घडतं ते. बरोबर. आता मनाविरुद्ध घडायच्या आधी मनाने अपेक्षा केलेली असते असं काहीतरी घडावं, त्याशिवाय मनाविरुद्ध घडेल का? बरोबर. म्हणजे पहिलं काय तर मनाची अपेक्षा, आपल्या मनाची अपेक्षा, मग मनाविरुद्ध घडेल अशी सिच्युएशन निर्माण होते, मग त्याचा ताण येतो आणि तो रडून चिडून बाहेर पडतोय. सो पहिला ओरिजिन इज इन युअर एक्सपेक्टेशन्स. आणि एक्सपेक्टेशन कसले आहेत? हेच आहेत, सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य, रिलेशनशिप, ह्या गोष्टी मिळवण्याचे किंवा टिकवण्याचेच एक्सपेक्टेशन्स आहेत. दुसरे कसलेही एक्सपेक्टेशन नाही आहेत बुद्धीला. आणि बाकी शरीराचं पालन पोषण, रक्षण, प्रजननासाठी ते तर बेसिक गोष्टी आहेतच आहेत, ते तर प्राणी पण करतायत. माणसात हे एक्सपेक्टेशन ऍडिशनल आहेत. आता हे एक्सपेक्टेशन तुमच्या मनाला आनंद दुःखात ढकलतायत, तुमच्या मनामध्ये दुःख, राग आणि ताण निर्माण करतात. रागाचा आणि ताणाचा सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो? स्वतःलाच होतो. सो मला जर राग आलेला असेल, मला जर ताण आलेला असेल आणि मी माझ्यात एक बदल, ताण म्हणजे काय आहे? तुमच्या अपेक्षा आणि प्रॅक्टिकल सिच्युएशन याच्यामध्ये जेव्हा तुमची बुद्धी तफावत सेन्स करते, तेव्हा जी हेल्पलेसनेस जनरेट होते त्याला ताण असं म्हणतात. म्हणजे हवंय तर खरी आणि मिळत तर नाही बाय ऑल मीन्स. एक्सपेक्टेशन खूप जास्त आहेत, प्रॅक्टिकल सिच्युएशन त्या प्रमाणात नाहीये, त्याला ताण म्हणतो आपण. आणि हा ताण जो आहे, हा ताण निर्माण होण्याचं कारण तुमच्या अपेक्षा आहेत. एकतर अपेक्षा कमी करा किंवा प्रॅक्टिकल सिच्युएशन बदला. सोपं काय आहे? अपेक्षा बदलणे आपल्या हातात तेवढंच आहे. जगाला बदलायला आपल्या हातात नाही. हे नॉर्मल आत्ता नाही करू शकणार, तेवढी ताकद नसेल किंवा तेवढी वेळ नसेल, पण इथून त्या अपेक्षा बदलू शकतात की नाही. इझी आपल्या हातात आहे ना, ते इझी आहे. आणि आपण जर आपला ताण कमी करण्यासाठी आपल्या अपेक्षा बदलायला तयार नसू आणि जर जगाला म्हणायला लागलो बदला रे माझ्यासाठी, ते म्हणजे तुला त्रास होतो, तू बदल करायचा तुझ्यात, एक ते करायला तयार नाही, आम्हाला बदलायला सांगतोय. सो बेसिकली आग लागली रामेश्वरी, बंब गेले सोमेश्वरी, उपयोग आहे का नाही? सो यू हॅव टू चेंज युअर सेल्फ. आणि आतून स्वतःला आनंदी ठेवायला का कमी पडतोय आपण, हे शोधल्याशिवाय बाहेरच्या अपेक्षांवरती नियंत्रण मिळवणं शक्य नाही. कारण ह्या आतल्या आनंद कमी पडल्याने जी आगतिकता येते, हेल्पलेसनेस येते, जी तुम्ही व्याकुळ होताय बाहेरच्या आनंदासाठी. आत घरी आईने जेवायला नाही दिलं तरच पोरं बाहेर भीक मागणार आहेत. सो स्वतःला आतून कसं आनंदाने तृप्त करता येईल, तर ते आतला आनंद कशाचा असतो, त्याला संतोष असं म्हणतात. संतोष हे आमचं काउन्सिलिंग सेशन, इन्फर्टिलिटीच्या पेशंटचे काउन्सिलिंग सेशनचं मी सांगतोय तुम्हाला, हे सगळं हेच सांगतो आम्ही सगळं पेशंट. संतोष या शब्दाचा अर्थ होतो, सम या शब्दाचा अर्थ होतो पूर्ण, तुष म्हणजे तृप्ती. तुम्ही जर मिळालेल्या गोष्टींमध्ये पूर्णपणे तृप्त असाल, तुमच्या वाट्याला आलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, सक्सेस याच्यात पूर्ण तृप्त असाल,
तर बाहेरच्या नव्या गोष्टींची आवश्यकता भासेल का तुम्हाला? सो आपोआप अपेक्षा कमी होतात. पण संतृप्ती कुठून येते? जेव्हा तुम्ही त्या गोष्टी पूर्णपणे स्वीकार केलेल्या आहेत. समाधान म्हणतात त्याला. समाधान म्हणजे, आधान या शब्दाचा अर्थ होतो स्वीकृती. पूर्ण स्वीकृती असेल तरच संतृप्ती येऊ शकते. समाधानातून संतोष निर्माण होतो. आता समाधान कुठून निर्माण होतं? तुम्ही स्वीकार कधी कराल कुठल्या गोष्टींचा? तुमच्या वाट्याला आलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, सक्सेस याच्यामधल्या सगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आहेत त्यात. परफेक्टली चांगला माणूस किंवा परफेक्टली वाईट माणूस असा अस्तित्वात नाहीये. परफेक्टली चांगली गाडी किंवा परफेक्टली वाईट गाडी अस्तित्वात नाहीये, किंवा घर असं अस्तित्वात नाहीये, किंवा एखादं शहर असं अस्तित्वात नाहीये. त्या चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आहेत. त्यातलं तुम्ही काय पाहताय हे ठरवणार तुम्ही त्यात किती समाधानी असणार आहात. सो यू हॅव टू सी पॉझिटिव्ह थिंग्स इन व्हॉट यू हॅव ऑलरेडी रिसिव्ड. आणि त्याच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी ज्या पाहायच्या आहेत तुम्हाला, त्याच्यासाठी तुमची दृष्टी तशी झाली पाहिजे. सर, मग या सगळ्या काउन्सिलिंग सेशनमध्ये लोक नव्याने स्वतःला भेटत असतील असं म्हणायला काही हरकत नाही? डेफिनेटली भेटतात. आणि काउन्सिलिंग सेशनच्या नंतर तुम्हाला सांगतो की आम्ही जे उपाय सांगतो त्यांना, मी सांगणार आहे तुम्हाला ते उपाय, कारण इट्स गोइंग टू हेल्प यू ऑल्सो. किंवा सगळेच स्ट्रेसमध्ये आहेत. ते जे उपाय करतो यात पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस आम्ही हे करतो, इंड्यूस करतो पेशंटच्या लाईफमध्ये. त्याच्यानंतर 15 दिवसात चिडचिड पूर्ण थांबते. ऑल काइंड ऑफ सेक्शुअल डिस्फंक्शन्स हॅव जस्ट डिसअपिअर्ड. म्हणजे आतापर्यंतचे आमचे अनुभव आहेत. नवरा बायकोची भांडणं थांबतात. कामाच्या ठिकाणी एकाग्रता वाढते. या लेवलवरती बदल होतात. आणि जेव्हा आम्ही हे बदल करून मग उपचार करतो त्याच्यामुळे रिझल्ट एक्स्ट्राऑर्डिनरी मिळतात. आता ह्याच्यात तुमचं पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस की निगेटिव्ह थॉट प्रोसेस हे कशावर ठरतं? इट ऑल डिपेंड अपॉन केमिकल लोचा इन युअर ब्रेन. केमिकल लोचा ऐकला असेल शब्द? हो, मुन्नाभाई मध्ये लोचा हो गया. केमिकल लोचा म्हणजे काय? तुमच्या ब्रेनमध्ये 4 हॅपी हॉर्मोन असतात, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, डोपामाइन, इंडोर्फिन. याच्या पातळी चांगल्या असतील तर तुमच्या डोक्यात आपोआप पॉझिटिव्ह गोष्टी यायला लागतात. म्हणजे तुमच्या वाट्याला आलेले व्यक्ती, वस्तू, ठिकाण, प्रसंग, संस्था, सक्सेस यातल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही बघायला लागतात. आणि ह्या बॅटरीज जर डिस्चार्ज असतील, ज्या रोजच्या रोज डिस्चार्ज होतात, रोजच्या रोज तुम्हाला चार्ज करायचे आहेत, त्या डिस्चार्ज जर राहिल्या तर मग तुम्हाला स्वर्गात सोडलं तर तुम्ही तिथेही जाऊन चुका काढून याल काहीतरी. बरोबर नाही. हा, हे रंग थोडीशी जाड झालेली वाटते, इंद्राचं सिंहासन जरा तिरकट वाटते, असं काहीतरी म्हणून याल. बरोबर. सो ज्या मेथड्सने ह्या बॅटरीज आपल्याला रोजच्या रोज चार्ज करायच्या आहेत त्या मेथड्सला म्हणतात फिजिकल मेथड्स ऑफ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. त्या केल्या तुम्ही की तुमच्या बॅटरी चार्ज राहतात, डोक्यात सतत पॉझिटिव्ह विचार येतात, आणि प्रयत्नपूर्वक आणायचेत पण आपल्याला की पॉझिटिव्हिटी माझ्यासाठी हेल्पफुल आहे, निगेटिव्हिटी हानिकारक आहे, हा विचार करून. आणि त्यातून तुमचं मन आनंदी समाधानी होणार आहे. त्याच्यातून आतून आनंदी समाधानी झालं की बाहेरच्या अपेक्षा, आनंदाची अपेक्षा कमी होणार. बाहेरच्या आनंदाची अपेक्षा कमी झाली की बाहेरच्या यशाची अपेक्षा कमी होणार. यशाची अपेक्षा कमी झाली की फिअर ऑफ फेल्युअर कमी होणार, परफॉर्मन्स एन्झायटी कमी होणार, तुमचा स्ट्रेस कमी होणार. दुसरं की अपेक्षेतूनच ताण आलेला आहे तो कमी होणार, आणि एकाग्रता वाढते कामामध्ये. मला एका कॅशियरने सांगितलेलं बँकेच्या की बाकी ठिकाणी कामाचे डोंगर झाल्याशिवाय त्याचा फरक कळत नाही. कॅशियरने काय सांगितलं माहितीये का, की माझ्या रोज कॅश मोजताना चुका व्हायच्या आणि रोज बोलणे खायचे. जेव्हापासून हे काउन्सिलिंग सेशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलेत, एकदाही माझी कॅश म्हणजे इमिडिएट आम्हाला रिझल्ट कळालेले. सो एकाग्रता सुधारते त्यातून.